2 डिसेंबरला झालेल्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल आज लागला. या निकालामध्ये कृष्णा भीमा विकास आघाडीच्या आमच्या पॅनलचा मी स्वतः नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमचे बाकी 14 नगरसेवक पदाचे उमेदवार हे पराभूत झाले. इंदापूर शहरातील नागरिकांनी जो हा मतदानाच्या माध्यमातून जो कौल दिलेला आहे तो आम्ही आनंदानं स्वीकारलेला आहे. त्यांनी आमच्यामध्ये काही कमतरताच त्यांना दिसली असावी सामाजिक कामातली किंवा इतर कुठल्याही कामातली, त्यामुळं त्यांनी हा दिलेला कौल आम्ही मानतो, स्वीकारतो आणि या त्यांनी दिलेल्या कौलवरती येणाऱ्या काळामध्ये इंदापूर शहरातील जनतेची आम्ही जी आजपर्यंत जी सेवा करीत आलेलो आहोत तशाच पद्धतीची सेवा इथून पुढच्याही काळामध्ये आम्ही चालू ठेवू. त्यामध्ये कुठेही खंड पडू देणार नाही. या सर्व निवडणुकीमध्ये मतदारांनी मतदान केले, यात आम्हालाही पाठिंबा दिला. अशा सर्व मतदारांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विजयी झालेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरतशेठ शाह असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि मतदारांचे आभार मानत असताना ज्या कार्यकर्त्यांनी ह्या संपूर्ण निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि एक या पद्धतीचा साधारणतः 50% मतदान हे या ठिकाणी आम्हाला खेचून आणलेलं आहे. अशा एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं देखील या ठिकाणी मनापासूनचं कौतुक करतो. आणि किती मतांनी पराभव झाला आहे या गोष्टीला महत्त्व नाही. पराभव हा पराभवच असतो. 1 मताने झालं काय, लाख मतांनी झालं काय, त्यामुळं त्या गोष्टीला मी महत्त्व देत नाही. परंतु नागरिकांनी दिलेला हा कौल बाकी निश्चित पद्धतीनं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विचार करायला लावणारा हा आहे. व या ठिकाणी धनशक्तीचाच विजय झाला असं प्रामाणिकपणानं नमूद करावं लागतं. जनशक्ती, सामायिक कार्यकर्त्यांची क्षमता, ताकद याविषयी आता म्हणजे आम्हाला आजपर्यंत असं वाटत होतं की नेते मंडळींनाच याच्याविषयी काही वाटत नाही, पण जनतेला देखील कार्यकर्त्यांच्याबद्दल आत्मीयता राहिलेली नाही हे या निकालावरून स्पष्ट होतं. बाकी सर्व पत्रकार आणि सर्व सहकारी लोक, प्रशासनातले अधिकारी वगैरे ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ज्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांचं या ठिकाणी